हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर्विसर्स इंग्लिश. सो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्ड न्यूज रिपोर्ट बघणार आहोत, ज्या की आपला जो लेसन आहे अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड त्यातील इंग्लिश वर्कशॉपमधील न्यूज रिपोर्ट्स आहेत. आणि न्यूज रिपोर्ट हा प्रश्न आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात येतो रायटिंग स्किलमध्ये. त्यामुळे त्या अर्थाने सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. सुरुवात करूया आपण डिटेल्ड न्यूज रिपोर्ट जी आहे हेडलाईन. सो सगळ्यात आधी आपण हेडलाईन लिहित असतो न्यूज रिपोर्टमध्ये. टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. म्हणजे राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये 8 वर्षीय मुलावर वाघाने हल्ला केला. आता यामध्ये डेटलाईन त्याखाली आपण लिहित असतो, म्हणजे कधी ती घटना घडली, तर May 10, 2025 ही डेट आहे. आणि कुठे घडली, तर ते राजीव गांधी नॅशनल पार्क, तर त्या जागेचा आणि तारीख हे आपण इथे मेन्शन करत असतो. त्यानंतर लीड लाईन बघू आपण, जी सगळ्यात आधी लाईन असणार आहे. अ टेरिफाईंग इन्सिडेंट अनफोल्डेड ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क वेन अ टायगर अटॅक्ड अ यंग चाइल्ड कॉझिंग पॅनिक अमॉंग टुरिस्ट. येथे लिहिलेलं आहे की अतिशय भयंकर असा एक इन्सिडेंट घडला राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये, जिथे एका टायगरने एका यंग मुलावर अटॅक केला. त्यामुळे सर्व टुरिस्ट जे होते, पर्यटक, ते पॅनिकमध्ये आले, ते खूप घाबरले. आता बॉडी ऑफ द रिपोर्ट बघू आपण. In a shocking event that occurred around 10:30 a.m. on Saturday, an 8-year-old boy was mauled by a tiger while visiting the Rajiv Gandhi National Park with his family. So, एक शॉकिंग इव्हेंट घडला अराउंड 10:30, म्हणजे सकाळी 10-10:30च्या दरम्यान सॅटर्डेला, की एक 8 वर्षाचा मुलगा जो होता तो टायगरकडून म्हणजे वाघाकडून जखमी करण्यात आला. आणि ही घटना घडली राजीव गांधी नॅशनल पार्क इथे. आणि तो मुलगा तिथे त्याच्या फॅमिलीसोबत आलेला होता. द चाइल्ड हॅड वंडर्ड स्लाइटली अवे फ्रॉम द टुरिस्ट ट्रेल डिस्पाइट रिपीटेड वॉर्निंग्स टू स्टे इन डिझिग्नेटेड एरिया. तो जो मुलगा होता तो जी ट्रेल होती टुरिस्टसाठी, म्हणजे टुरिस्टचा जो मार्ग होता, तिथून थोडा भरकटला आणि थोडा दुसरीकडे जंगलाच्या दिशेने गेला, जिथे जाऊ नका अशी वॉर्निंग सुद्धा दिलेली होती. अशा एरियामध्ये तो मुलगा गेला. The tiger, which had been spotted near the trail earlier, suddenly emerged from the bushes and attacked the boy. तिथे एक वाघ दडून बसलेला होता. आधी सुद्धा तिथे त्या वाघाला बघण्यात आलं होतं. तर त्या वाघाने झाडींमधून उडी मारली आणि त्या मुलावर अटॅक केला. Forest official and security personnel responded immediately and managed to rescue the child from the further harm. तर तिथे उपस्थित असलेले जे फॉरेस्ट ऑफिशियल्स होते, अधिकारी आणि सिक्युरिटी पर्सनल, यांनी लगेच त्या मुलाला त्या वाघाच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवलं. ही सस्टेन्ड सिरियस इंजुरीज अँड वॉज रश टू अ नियरबाय हॉस्पिटल इन मैसूर. पण मुलाला सिरियस इंजुरीज झाल्या, म्हणजे त्याच्या शरीरावर जखमा झाल्या आणि त्याला मैसूरच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. वेअर ही इज करंटली रिसिव्हिंग ट्रीटमेंट. जिथे त्या मुलाची आता ट्रीटमेंट म्हणजे इलाज सुरू आहे. डॉक्टर्स हॅव स्टेटेड दॅट ही इज स्टेबल बट अंडर क्लोज ऑब्झर्वेशन. डॉक्टरांनी सांगितलं की तो मुलगा आता त्याची जी तब्येत आहे ती स्थिर आहे, पण अजूनही अंडर ऑब्झर्वेशन त्याला ठेवलेलं आहे. द पार्क ऑथॉरिटीज हॅव ऑर्डर्ड अ टेम्पररी क्लोजर ऑफ द एरिया वेअर द इन्सिडेंट ऑकर्ड. आता पार्कमधली जी ऑथॉरिटीज आहे, अधिकारी, त्यांनी सध्यापुरतं तरी ज्या एरियामध्ये हा प्रसंग घडला होता, ॲक्सिडेंट घडला होता, तो एरिया क्लोज केलेला आहे. अँड हॅव लॉन्च्ड अ प्रोब इन टू द मॅटर. आणि ते त्या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. An official from the forest department stated that while the area was considered relatively safe, the presence of wild animals always poses a risk. फॉरेस्ट ऑफिशियलचे जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे ऑफिशियल्स आहेत, त्यांनी असं जाहीर केलं की जरी तो एरिया सेफ असला, रिलेटिव्हली सेफ असला, तरीही तिथे नेहमीच ॲनिमल्स येण्याचा रिस्क असतो. विजिटर्स आर नाव बिंग रिमाइंडेड टू स्ट्रिक्टली अधीर टू पार्क रूल्स अँड गाईडलाईन्स. आणि सर्व विजिटर्सला त्यांनी रिमाइंड केलेलं आहे की सर्वांनी पार्कचे जे रूल्स आणि गाईडलाईन्स आहेत त्याचा अगदी सक्तीने त्याला फॉलो करावं. तर ही होती मित्रांनो न्यूज रिपोर्ट. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ही समजली असेल. अशाच प्रकारचे रिपोर्ट्स तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात येतील. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा तुमच्यासाठी व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.